नमस्कार, अंजली किचनमध्ये आज तुमचे स्वागत आहे। मी आज तुम्हाला असा मस्त एक वर्षाचा जो आपला ठेवणीचा मसाला असतो तो तुम्हाला दाखवणार आहे। तर त्याच्यासाठी मी बघा इथं आता ह्या मिरच्या मस्त वाळ टाकल्यात। ही लवंगी मिरची मी 2 किलो आणली आहे, छान मिळाली, लाल भडक आणली, ती आवडली होती। आता चांगली आता थोडी वाळायला लागली। 2 दिवस अशी उन्हात ठेवली, अजून 2-3 दिवस मस्त कुठेपर्यंत हिला उन्हामध्येच ठेवणार आहे मी। अशा पद्धतीने मी तिला निवडली आहे बघा। आपल्याला पूर्ण ह्याची देठं काढलेली नाही आहेत मी, ह्याची फक्त आपल्याला अशी देठं काढून घ्यायच्यात। आपल्याला अशी देठं काढल्यामुळं काय होतं, मसाला पण जास्त आपला तिखट होत नाही आणि थोडासा असा जास्तीचा होतो ह्याच्यामुळं। ह्यानी काही इतका फरक पडत नाही, पण थोडंसं आपलं देठं असणं गरजेचं आहे, म्हणजे मसाल्याला छान चव येते। अशा पद्धतीने मी ह्या मिरच्या आता निवडून घेतल्यात, अर्धी देठं काढून। ही लवंगी मिरची घेतलेली आहे, इथं मी बेडगी घेतली बघा। ही पण आपल्याला अशाच पद्धतीने निवडायची आहे, अशाच पद्धतीने निवडायची, अर्धी देठं काढायची, पूर्ण नाही। आता ह्या मिरच्या मी जवळजवळ 4 ते 5 दिवस मी मस्त अशा उन्हात एकदम कडकडीत वाळून घेणार आहे। ह्यांना मी भाजणार वगैरे नाही, फक्त उन्हातच वाळून घ्यायची आपल्याला। मस्त चांगली साफ करून स्वच्छ करून घ्यायची, कारण आपला 1 वर्षाचा मसाला आहे, तो नीटनेटकाच व्यवस्थितच झाला पाहिजे। तर ही मिरची बघा, मी ही लवंगी 2 किलो घेतलेली आहे आणि इथं ही बेडगी 1 किलो घेतली आहे। तर अशा पद्धतीने आता तुम्हाला मी बाकीची व्हिडिओ ज्यावेळेस मसाला करण भाजन त्यावेळेस मी दाखवते। आता ह्या मिरच्या बघा मी सगळ्या मस्त अशा वाळवून घेतल्यात। पहिली व्हिडिओ मी केली होती, मिरच्या वाळ टाकली त्याची। मस्त ह्या मिरच्या आता वाळवून आपल्या तयार झाल्यात, कडक एकदम। दोन्ही पण मिरच्या छान वाळवल्यात आपण। त्यासाठी आता हा गरम मसाला घेतला आहे मी, हा 21 प्रकारचा गरम मसाला घेतला आहे। सगळे मसाले हे 10-10 ग्राम घेतलेले आहेत मी, आणि त्यासाठी आपण 3 किलो मिरचीसाठी हे अर्धा किलो धणे मस्त वाळवून वगैरे घेतलेत। आता हा पूर्ण मसाला मी तेल टाकून सगळा मस्त भाजून घेणार आहे। मिरची आपण भाजणार नाही, मिरची अशी वाळवूनच टाकायची आपण। हे सगळे आपले 21 प्रकारचे मसाले आहेत, सगळे मी हे 10-10 ग्राम मसाले घेतलेले आहेत। मसाला जर आपल्याला छान पाहिजे असेल तर आपण एवढे मसाले घेतले पाहिजेत, पूर्ण हळकुंडासहित। आता मस्त असा बघा मी मसाला भाजून घेतला आहे। आपल्याला जास्त तेल टाकायचं नाही मसाल्यामध्ये, जास्त तेल टाकल्यामुळे काय होतं की मसाला आपला खराब होतो, लवकर वास लागतो। आता मी हा कुटायला जाणार आहे। मिरच्या ह्या फक्त वाळून घेतलेल्या आहेत, तळल्या नाहीत मिरच्या। मी जे 21 प्रकारचे मसाले घेतले होते हे सगळे मी मस्त हे थोडं तेल टाकून आता मस्त भाजून घेतलेले आहेत। आता ह्यात फक्त आपल्याला वरतून, आता हे आपण ह्याच्यात तर आपण तेल टाकलेलंच आहे थोडं, आता फक्त कुटताना ह्याच्यामध्ये आपण फक्त थोडंसं तेल आणि मीठ थोडंसं टाकणार आहे, की जे करून हा मसाला जास्त उधळत नाही त्यासाठी, आणि एकजीव होतो। तर अशा पद्धतीने हा बघा मसाला मी डंकातनं कुटून आणला आहे। पूर्ण मसाला माझा, मिरची माझी 3 किलो होती दोन्ही मिळून, 1 किलो बेडगी, 2 किलो लवंगी आणि बाकीचा सगळा गरम मसाला 1 किलो भरला। असा माझा हा मसाला 4.5 किलो भरलेला आहे। मस्त मी कुटून आणला आहे, गावाला जाऊन डंकातनं हा मसाला मी कुटून आणला आहे। अशा पद्धतीने हा खूप छान असा लाल पण रंग खूप मस्त आला आहे, वास पण छान येतो आहे। ज्यावेळेस आपण मसाला करतो त्यावेळेस फक्त मी ऊन देऊनच हा मिरच्या फक्त उन्हामध्ये 4 ते 5 दिवस मस्त कडक वाळवून त्याची देठं काढून, मिरच्या काय आपण भाजल्या नव्हत्या त्यावेळेस, मिरच्या भाजायच्याच नाहीत अजिबात। त्यासाठी आपण फक्त हा सगळा गरम मसाला, धने वगैरे सगळं गरम मसाला आहे तो फक्त थोड्या तेलावर आपण गरम करून भाजून घेतला होता आणि कुटायला दिलेला। नेताना फक्त थोडं मीठ न्यायचं, तेलाची गरज काय आपल्याला पडत नाही, कारण आपण मसाला थोड्या तेलात आपण भाजून घेतलेला असतो। आणि असाच हा मसाला मी बनवलेला आहे, खूप छान असा बघा। ह्याला कुठल्याच प्रकारचं 3 वर्ष काय, अगदी तुम्ही 4 वर्ष ठेवला तरी ह्याचा वास आहे तोच राहतो, पुडा उघडला तरी बिलकुल खराब होत नाही। अशा पद्धतीने तुम्ही मसाला करून बघा। मिरची न भाजता मसाला केलेला आहे मी हा, अगदी 2 ते 3 वर्षसुद्धा हा मसाला अजिबात खराब होत नाही, ह्याला कुठल्याही प्रकारचा वास लागत नाही। तर तुम्ही पण अशा पद्धतीने मसाला नक्की करा, आणि तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।